आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मेट्रो 3 जी देशातली सर्वात लांब सिंगल अंडरग्राउंड मेट्रो लाईन आहे, तिच्या टप्पा 2A हा आपण सुरू करतो आहोत। आपल्याला कल्पना आहे की कफ परेड पासून आरे सिप्स पर्यंत एकूण 33 किलोमीटरची याची लांबी आहे। या लांबीपैकी मागच्या काळामध्ये जवळपास 13 किलोमीटरची लांबी आपण सुरू केली होती आणि आज 9 किलोमीटरची लांबी त्याची आपण सुरू करतो आहोत। आणि BKC पासनं तर आचार्य अत्रे चौकापर्यंत 9 किलोमीटरचा मेट्रो 3चा पल्ला आज जनतेकरता लोकांकरता खुला होतोय। उद्या सकाळपासून याचे ऑपरेशन्स हे नियमित सर्वांकरता सुरू असतील। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आणि देशामध्ये मोठं नेटवर्क मेट्रोचं सुरू झालं आणि विशेषतः ही जी मेट्रो 3ची लाईन आहे, जिचं काम आपण 2017 साली सुरू केलं, अतिशय वेगानं हे काम झालेलं आहे। मध्ये 2.5 वर्ष काही अडचणी त्याच्यामध्ये होत्या, ते आपल्याला ज्ञात आहेत। मेट्रो शेडचा देखील वाद झालेला आपल्याला ज्ञात आहे। पण या सगळ्या अडचणींना पार करून आता आपली ही मेट्रो अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि आता त्याचा जो उरलेला भाग आहे, म्हणजे आचार्य अत्रे चौकापासनं तर कफ परेडपर्यंत हा भाग देखील ऑगस्ट महिन्यामध्ये जनतेकरता उपलब्ध करून दिला जाईल, त्याचे लोकार्पण केलं जाईल। अशा प्रकारचा प्रयत्न किंवा अशा प्रकारचा निर्धार आमचा आहे। आणि त्यावेळी पुन्हा एकदा देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित करू। ही जी मेट्रो आहे ही इंजिनिअरिंग मार्वल आहे। आता आपण ज्या रूटवर आलो त्या रूटवर आपण मिठी नदीच्या खालून आलेलो आहे। म्हणजे आपला जो टनेल आहे तो मिठी नदीच्या खालून आलेला टनेल आहे। आणि आपण बघितलं असेल तर अगदी गिरगाव सारख्या कंजेस्टेड एरियामध्ये देखील या मेट्रोने आपलं काम आता जवळजवळ पूर्ण केलेलं आहे। 2 स्टेशनचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आहे, ते झालं की पूर्ण मेट्रो खुली होईल। विशेषतः आत्तापर्यंत जेवढा मेट्रोचा भाग खुला झालेला आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे, रायडरशिप वाढते आहे आणि एंड टू एंड जेव्हा मेट्रो होईल त्यावेळी रायडरशिप अजून वेगानं या ठिकाणी वाढेल। ही थेट दृश्य सध्या आपण पाहतोय, ॲक्वालाईनचं सध्या उद्घाटन सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या उद्घाटनासाठी उपस्थित आहेत। त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। ॲक्वालाईनचं आज उद्घाटन करण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडतंय। मुंबईतील ॲक्वालाईनचं हे उद्घाटन आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचा आपल्याला वांद्रे कुर्ला संकुल ते परळीच्या आचार्य यात्रे चौकापर्यंत भूमिगत मेट्रोचा शुभारंभ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे। या शुभारंभामुळे मेट्रोची आणखी 6 स्थानकं प्रवाशांच्या सेवेत खुली होणार आहेत। मुख्यमंत्री आता या सेवेचा शुभारंभ करत असून सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा उद्यापासून खुली होणार आहे। आपण प्रामुख्याने जो मेट्रो 3चा जो टप्पा आहे त्यामध्ये BKC ते आचार्य यात्रे चौक असा प्रवास असणार आहे। यामध्ये स्थानकांची संख्या ही 6 स्थानक आपल्याला असताना पाहायला मिळणार आहेत। आणि आता सिद्धिविनायक मंदिर
माहीम दर्गा, माहीम चर्च यासारखी धार्मिक स्थळे, तसेच शिवाजी पार्क, रवींद्र नाट्य मंदिर, शिवाजी मंदिर, यशवंत नाट्य मंदिर, प्लाझा सिनेमा यांच्यासारखी ठिकाणे देखील यामुळे जोडली जाणार आहेत. बरं तुषार, मुंबईकरांसाठी ही ॲक्वालाईन कशा प्रकारे सोयीची ठरणार आहे? आपण जर सुवर्ण प्रामुख्याने मुंबई मेट्रो 3चा जो टप्पा आजपासून सुरू होतोय, सर्वसामान्य जे नागरिक असतील ते उद्यापासून प्रवास करताना पाहायला मिळणार आहे. प्रामुख्याने सिद्धिविनायक मंदिर ते बीकेसी या भागामध्ये. बरं उदय, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय. मुंबईतल्या ॲक्वालाईनचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येतंय. बीकेसी ते वरळी भुयारी मार्गाचं हे उद्घाटन होतंय आणि उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये ही ॲक्वालाईनची सेवा सुरू होते. बीकेसी ते वरळीपर्यंतचा हा भुयारी मार्ग आहे, त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आता भारतानं पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईकची तयारी केली आहे. ड्रोन हल्ले परतवल्यानंतर आता भारतानं चिनाब नदीवरील सलाल धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत आणि या धरणातून मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात पाणी सोडलं जात आहे. पाकिस्तानी सैन्यानं भारतावर आक्रमण करण्याची चूक केली. यानंतर भारतानं पाकला जशास तसं उत्तर दिलंय. भारतानं कठोर भूमिका घेत हवाई दल आणि लष्करासह नौदलाला देखील आक्रमणाचे आदेश दिलेत. हे आदेश मिळताच INS विक्रांतनं आपली भेदकता दाखवून देत कराची बंदरावर हल्ला केला. कराची बंदरात भारतानं मिसाईलचा पाऊस पाडला. पाकड्यांच्या हल्ल्यानंतर भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. भारतीय लष्करानं पाकच्या कुरापतींना चोख उत्तर दिलंय. सर्व हल्ले प्रभावीपणे परतवून लावलेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय लष्कराचं सर्वोच्च कर्तव्य असल्याचं सिद्ध झालंय. पाकिस्ताननं अमेरिकेसोबत केलेला करार तोडलाय. भारताविरोधात F-16 विमान वापरून करार मोडण्यात आलाय. अतिरेक्यांविरोधात दिलेली विमानं पाकिस्ताननं भारताविरोधात वापरली आणि त्यानंतर मात्र शहबाज शरीफ यांनी अमेरिकेपुढे कांगावा केला. स्वरक्षणाचा अधिकार असल्यानं पाकनं विमानांचा वापर केल्याचं स्पष्टीकरण दिलंय. भारतानं पाकच्या हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. लाहोरमध्ये देखील भारतानं जोरदार हल्ला केला. लाहोरमधील अनेक महत्त्वाची स्थळं भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली आहेत. लाहोरमध्ये हाहाकार माजलाय. पाकिस्तानकडून भारतावर अनेक ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. हे हल्ले भारतानं यशस्वीपणे उधळून लावले आहेत. असाच एक ड्रोन हल्ला भारतानं कशा प्रकारे परतवून लावला याचा एक व्हिडिओ भारतीय सैन्यानं जारी केलाय. जेलमध्येच हाफिज सईदला आता मृत्यूची भीती सतावू लागली आहे. भारतीय लष्कराची हाफिजनं चांगलीच धास्ती घेतली आणि त्यामुळे आता तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी हाफिजचा आटापिटा सुरू असल्याचं समोर आलंय. भारताच्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानचे तुकडे पडणार हे निश्चित झालंय, कारण बलुचिस्तानच्या बलोच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या 1/3 भागावर कब्जा प्राप्त केलाय. बलोच आर्मीच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले. भटिंडामध्ये देखील पाकनं ड्रोन हल्ले केले. भारतानं हे सर्व ड्रोन हल्ले यशस्वीपणे परतवून लावलेत. भारतानं पाकचे ड्रोन हवेतच उडवून लावले. जैसलमेरमध्ये देखील पाकनं हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकचा हा हल्ला भारतानं उधळून लावलाय. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं हा हल्ला उधळून लावला. पाकच्या सर्व कारवाया भारतानं हाणून पाडल्या. काल रात्रभर LOCवर पाकिस्तानकडून अधूनमधून गोळीबार सुरू होता. जम्मूतील अनेक भागांमध्ये 3 वेळा ब्लॅकआउट देखील करण्यात आलाय. तर सायरनचाही आवाज घुमत होता. मात्र पाकड्यांच्या या हल्ल्याला भारतीय सेनेनं चोख प्रत्युत्तर दिलंय. उरीमध्ये पाकिस्ताननं सातत्यानं गोळीबार केला. रात्रभर उरीमध्ये गोळीबार सुरू असल्यानं स्थानिकांनी संपूर्ण रात्र मशिदीजवळ काढली आहे. या गोळीबाराला मात्र भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. पाकच्या कुरघोड्यांना भारतानं प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पाकिस्तानच्या 20 भागांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. आता एक अतिशय मोठी अपडेट समोर येते. अजित डोवाल हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. अजित डोवाल हे अमित शहांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. सध्या ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे राबवलं जातंय त्या संदर्भातली ही महत्त्वाची भेट आहे. अजित डोवाल हे अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, अजित डोवाल आणि अमित शहांमध्ये सध्या बैठक सुरू असल्याचं कळतंय, काय अपडेट? राजधानी दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सोबतच पॅरामिलिटरी फोर्सेसची जे DG आहेत सर्व ती
BSF असो, CRPF असो, CISF असो, या सगळ्यांची डीजी तिथे म्हणजे महासंचालक तिथे दाखल झालेले आहेत. देशभरात कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था आहे, एकतर विमानतळावरती, त्यानंतर सीमा भागांमध्ये BSFचे डीजी त्याने माहिती देणार आहे. साधारणतः 12:30 वाजता ही बैठक सुरू झाली आहे. देशामध्ये जो सीमेचे अंतर्गत तणाव आहे त्या तणावाच्या मुद्द्यावरून ही बैठक बोलवली झाली. या बैठकीला BSFचे महासंचालक आहेत, CISFचे महासंचालक आहेत, त्यानंतर CISFचे महासंचालक आहे, केंद्रीय गृह मंत्रालयातील ज्येष्ठ अनेक अधिकारी आहेत, सीमा भागातील सुरक्षा व्यवस्था करणारे काही अधिकारी आहेत. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहे पंतप्रधानांचे अजित डोवाल ते देखील बैठकीत उपस्थित आहे. एकीकडे ही एक बैठक सुरू आहे, दुसरीकडे केंद्रीय संरक्षण मंत्रालयामध्ये दुसरी बैठक सुरू आहे आणि खास करून अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ही बैठक घेत आहे. बरं प्रशांत, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. भारतानं पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले आहेत. यामध्ये भारतानं जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या आकाश मिसाईलचा प्रभावी वापर केला आणि या आकाश मिसाईलच्या माध्यमातून भारतीय सैन्यानं पाकचे मनसुबे उधळून लावले आहेत. पाकचे सर्व ड्रोन हल्ले भारतानं परतवून लावले. भारतीय लष्कर आणि हवाई दलानं आकाश क्षेपणास्त्राचा प्रभावी वापर केलाय. भारतानं लाहोरवर केलेल्या हल्ल्यासाठी हार्पी ड्रोनचा वापर करण्यात आला. या ड्रोनच्या मदतीनं भारतानं पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केली आहे. हार्पी ड्रोन रडार सिस्टमवर हल्ला करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत आणि ते शत्रूच्या हवाई संरक्षणाचा नाश करण्यात तज्ज्ञ आहेत. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये देखील पाकिस्तानकडून अनेक मोटार बॉम्ब डागण्यात आले होते. हे अनेक बॉम्ब इथल्या शेतात सापडले आहेत. शेतात जिवंत बॉम्ब आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्ताननं पंजाबच्या होशियारपूरमध्ये देखील हल्ला करण्यासाठी मिसाईल डागलं होतं, मात्र हे मिसाईल भारतानं परतवून लावलंय. होशियारपूरमधील शेतात हे मिसाईल पडलं होतं. जम्मूमध्ये देखील पाकनं हल्ला केला. पाकचा हल्ला भारतानं उधळून लावलाय, मात्र पाकच्या कारवाईनं स्थानिक भागात नुकसान झालंय. स्थानिकांना याचा फटका बसलाय. नागरिकांच्या घरासह शेतीचं मोठं नुकसान झालंय. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर इंडिगोनं सर्व विमान उड्डाणं 10 मे पर्यंत रद्द केले. श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड, धर्मशाला, बिकानेर, जोधपूर आणि किशनगडसह राजकोट इथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर उरीमधील परिस्थितीमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. उरी सेक्टरमधील लगामा, सलामाबाद, कलगी, नौपोरा, रजारवानी, थाजल आणि इतर भागांना फटका बसलाय. अनेक घरांसह व्यावसायिक इमारतींचं नुकसान झालंय. जम्मू उधमपूरसाठी विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे. जम्मूहून सकाळी 10:45 पहिली ट्रेन रवाना झाली आहे, तर दुसरी ट्रेन 12:45 आणि रात्री 7 वाजता जम्मूहून ट्रेनचं नियोजन करण्यात आलंय. चंदीगडमध्ये सायरन वाजवत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. विमानतळाकडे ड्रोनची हालचाल दिसून आली असून सर्वांना सतर्क करण्यात आले. नागरिकांनी घरातच राहावं, खिडक्यांपासून लांब राहावं असं आवाहन पंजाब सरकारनं नागरिकांना केलंय. घरातील लाईट बंद ठेवा, खिडक्यांचे पडदे बंद करावेत अशा काही सूचना पंजाब सरकारनं नागरिकांना दिल्या. भारताच्या संरक्षण सज्जतेचा भाग म्हणून भारतीय नौदल अरबी समुद्रात सातत्यानं ऑपरेशनल मोडवर आहे. सध्या निर्माण झालेल्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नौदलाची जहाजं, पाणबुडी आणि सागरी गस्त करणाऱ्या विमानांनी पश्चिम किनारपट्टीवर उच्च पातळीची सतर्कता राखली जाते. भारत पाकिस्तानातील संघर्ष तीव्र झाल्यानं त्याचे पडसाद देशभरात पडताना दिसत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. श्रीनगरवरून जम्मूकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानकडून सततच्या होणाऱ्या गोळीबारामुळे सरकारनं हा निर्णय घेतलाय. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर इंडिगोनं सर्व विमान उड्डाणं 10 मे पर्यंत रद्द केले आहेत. श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड, धर्मशाला, बिकानेर, जोधपूर, किशनगडसह राजकोट आणि इथे जाणारी आणि येणारी सर्व विमान सेवा किंवा विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहे. भारताच्या अनेक सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आलाय. पंजाबमधील पटियालामध्ये पुन्हा सायरन वाजवण्यात आलेला आहे. शहरांमध्ये ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन अलर्ट जारी करण्यात आलाय. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील शाळा आणि कॉलेज बंद करण्यात आलेली आहेत, तर पंजाबमधील शाळा कॉलेज देखील 3 दिवस बंद करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारनं हा निर्णय घेतलाय. भारताच्या अनेक शहरात पाककडून हल्ले होण्याची शक्यता असल्यानं अलर्ट जारी करण्यात आलाय. पंजाबच्या अंबालामध्ये सायरन वाजवून सतर्क करण्यात आले. भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर केलेल्या स्ट्राईकनंतर आता पाकिस्तान मोठ्या दहशतवाद्यांना खुली सूट देण्याच्या तयारीत आहे. कुख्यात दहशतवादी आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याला कायदेशीर मार्गानं जेलमधून सोडण्याचा प्रयत्न सुरू झालाय. भारतीय सीमा सुरक्षा दलानंही पाकिस्तान दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडलाय. सांबामध्ये जैश-ए-च्या
7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। बीएसएफनं पाकच्या घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावलाय। पाकिस्तानी लष्करानं लेहमध्ये हल्ला केलाय। लेहमधील लष्करी तळावर पाकनं हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये लेहमधील पाकचे 45 ड्रोन पाडण्यात आले। पाकिस्ताननं नौशेरामध्ये देखील पुन्हा गोळीबार केला। पाकिस्तानच्या या कुरघोड्यांना भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलंय। पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याचा सेहवाग यांनी निषेध केलाय। पाकिस्तानी सैन्यानं त्यांच्या दहशतवाद्यांच्या रक्षणासाठी ते पुढे आलंय, मात्र भारतीय सैन्यानं त्यांना योग्य प्रत्युत्तर दिलंय। हे कधीही पाकिस्तान विसरू शकणार नाही असा हल्लाबोल वीरेंद्र सेहवाग यांनी केलाय।